सोलापुरात आज निर्भय सभेचं आयोजन करण्यात आलंय। सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ञ असीम सरोदे हे उपस्थित राहणार आहेत। सोलापुरातील हेरिटेज लॉनवर ही सभा होणार आहे। तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पुण्यात हल्ल्यानंतरही सोलापुरामध्ये मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। तर पुण्यामध्ये ही सभा झालेली होती, मात्र या सभेला जाताना इथं बोलणारे जे वक्ते आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर सोलापुरात निर्भय बनो सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ञ असीम सरोदे या सभेसाठी उपस्थित राहणार आहे। आणि या आधी या सर्वांच्या गाडीवर जो हल्ला झालेला होता तशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वसीम अत्तार हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वसीम, काय सांगाल? निर्भय बनो सभा सोलापुरात आज होतीये, कशा प्रकारचं चित्र तुम्हाला दिसतंय? काय काय खबरदारी या ठिकाणी घेतली जाते? फराजी, निश्चितच आपण पाहिलं तर निर्भय सभेचं आयोजन जे आहे ते महाराष्ट्रात विविध ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते सोलापुरात देखील जे आहे ते निर्भय सभेचं आयोजन जे करण्यात आलेलं आहे। काही वेळात ही सभा पार पडते। सोलापुरातील हेरिटेज लॉन आहे या ठिकाणी जे आहे ते ही सभा पार पडते। पुण्याच्या हल्ल्यानंतर जे आहे ते ही सभा सोलापुरात पार पडते। या सभेसाठी जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि सामाजिक संविधान तज्ञ जे आहेत ते ॲडव्होकेट असीम सरोदे जे आहेत हे देखील या सभेला दोघजण उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी जे आहे तो चांगल्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे। हेरिटेज ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडतो त्या ठिकाणची तयारी जी आहे आपण सध्या या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी सभेच्या आयोजनाची जी आहे ते तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापुरात जे आहे ते निर्भय सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेला चांगल्या पद्धतीने सोलापूरकरांनी उपस्थित राहावे असं देखील आव्हान देखील जे आहे ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। पुण्यात जो हल्ला झाला या हल्ल्यानंतर सोलापुरात ही सभा पार पडते, त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागणार आहे। फराजी, निश्चितच वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।